श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात नवरात्रीचे दिवस खूप खास मानले जातात. हिंदू धर्मात शारदीय आणि चैत्र नवरात्र हे महत्त्वाचे मानले जातात. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासूनच सुरू होते. पौराणिक कथेनुसार चैत्र महिन्यात भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली. चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा आणि उपवास देखील केला जातो. मान्यतेनुसार नवरात्रीत पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवर देवी माता विशेष आशीर्वाद देते. जे भक्त 9 दिवस पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना माता दुर्गा ही पूर्ण करत असते. आता या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही नवरात्रीच्या अगदी 7व्या दिवशी, 6व्या दिवशी तुम्हाला जेव्हा नवरात्रीच्या काळामध्ये वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि 2 थेंब गुलाबजल टाकायचं आहे आणि याच पाण्याने अंघोळ करायची आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता यानंतर आपण घराची शुद्धी करायची आहे. आता भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा घरामध्ये मांसाहार देखील केला जातो. त्यामुळे घराची शुद्धी करून त्यानंतर सेवा केली तर ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते. आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. हे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा घरामध्ये गोमूत्र शिंपडलं तरी पण चालेल. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे. आता प्रत्येकाच्याच घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असतेच किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा अगदी तुमच्या कुलदेवीचा टाक असला तरी पण आपण ही सेवा तिथे करू शकतो. किंवा हे जर नसेल तर तुम्ही सुपारीला माता लक्ष्मीचे प्रतीक समजून तुम्ही पूजा सेवा करू शकता. आता सर्वात प्रथम देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे. आता यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबत एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी. तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील दिव्यामध्ये टाकायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की भीमसेनी कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तसेच लवंग व वेलची हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यानंतर आपल्याला लवंगाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे. मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता. आता पहिल्या उपायासाठी आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहे. लवंग ही साबूत असावी, कुठेही तुटलेली फुटलेली नसावी. असे आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहे. हे 11 लवंग आपण एका वाटीमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर एक लवंग आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर ते लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. अशाच प्रकारे आपण 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून ते 11 लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. आता यानंतर हे लवंग आपण एकदा आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून, मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता यानंतर हे लवंग आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ
दर्शनाजवळ अर्पण करायचे आहे। आता हा उपाय अगदी तुम्हाला मंदिरामध्ये करणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। आता हे लवंग आपण अगदी दिवसभर तिथेच ठेवायचे आहे। जोपर्यंत नवरात्रीचा काळ आहे तोपर्यंत तिथेच ठेवावे। त्यानंतर नवरात्र झाल्यानंतर हे लवंग तुम्ही अगदी घरामध्ये वापरले तरी पण चालेल। त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे। आता हा उपाय आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी करायची आहे। कारण की कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्या घरावरती असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि कोणतंही संकट हे आपल्या घरावरती येत नाही। त्यामुळे आपण कुलदेवीची सेवा आवर्जून केलीच पाहिजे। अगदी वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीची ओटी देखील भरली पाहिजे। आता या सेवेसाठी आपल्याला 108 लवंग लागणार आहे। आता जर 108 लवंग घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस 11 किंवा 21 लवंग घेतले तरी पण चालेल। सर्वात प्रथम आता कापूर जाळण्याचं एक भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आपण एक लवंग हातामध्ये घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा एकदा जप करायचा आहे। ते लवंग आपण त्या कापरावरती टाकायचं आहे। कापराचा जाळ करायचा आहे। परत आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत आपण 108 लवंग त्या कापरावरती टाकून याचा जाळ करायचा आहे। आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल, आपल्या खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मकता आहे किंवा नजरबाधा झालेली असेल, इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। त्यामुळे मुख्य दरवाजा आणि खिडक्या आपण उघड्याच ठेवायच्या आहे। कारण की भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो। अगदी घरामधून एखादी व्यक्ती येऊन गेली तरी पण आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते। मग एखादी व्यक्ती आजारीच पडते किंवा आर्थिक टंचाई देखील जाणवत असते। काहींची फक्त नजरे देखील बाधा होत असते। तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण हे 108 लवंग घरामध्ये जरूर जाळायचे आहे। यामुळे कुलदेवीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता हे जाळून झाल्यानंतर हा धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे। आपण माता लक्ष्मी समोर बसायचं आहे आणि आपण आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। आपण कुलदेवीच्या दर्शनाला गेलो आहे, अगदी डोळे बंद करायचे आहे। कुलदेवीचं जिथे मूळ स्थान आहे तर तिथे आपण गेलो असे गृहीत धरायचे आहे। आपण कुलदेवीची ओटी भरत आहोत, तसेच कुलदेवीचं दर्शन घेत आहोत अशा प्रकारे आपण मनामध्ये गृहीत धरावे। आता यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुमच्या कुलदेवीला सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आता यानंतर आपण दर्शन घ्यायचं आहे आणि हा जो काही धूर आहे तो सर्व घरामध्ये पसरवायचा आहे। यानंतर हे कापूर जाळण्याचं भांडं अगदी आपण घरामध्ये ठेवलं तरी पण चालेल। दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। मग जे काही अर्धे लवंग असतील किंवा जी काही राख असेल तर ती वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल किंवा एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता। तसेच भरपूर वेळा आपल्याला नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे असतात, मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असतो। अशा वेळेस आपण 2 लवंग घ्यायचे आहे। लवंग या साबूत असाव्या। त्यानंतर ह्या 2 लवंगा जी पण व्यक्ती घरातील कमवते असेल, ज्या पण व्यक्तीला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर त्या व्यक्तीवरून आपण या लवंगा 7 वेळा उतरवायच्या आहे। उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या पतीला चांगली नोकरी मिळू दे किंवा जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। अगदी व्यवसाय संबंधित समस्या असतील तर ते देखील तुम्ही बोलू शकता। यानंतर या 2 लवंगा आपण माता दुर्गेच्या चरणी अर्पण करायचे आहे। अगदी मंदिरामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।